पुढच्या बातमीकडे वळूयात। मातोश्रीवरील बैठकीला ठाकरेंचे 5 खासदार गैरहजर होते। 4 खासदार प्रत्यक्ष आणि 5 खासदार ऑनलाईन उपस्थित होते असा दावा राऊतांनी केलाय। संजय जाधव, निंबाळकर, संजय देशमुख, वाकचौरे, आष्टीकरांची मातोश्रीवर अनुपस्थिती होती। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 4च खासदार प्रत्यक्ष हजर होते। 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। मात्र मातोश्रीचं बोलावणं आल्यानंतरही 9 पैकी 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी जोर धरलाय। अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे 4च खासदार मातोश्रीवरच्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते। संजय राऊतांच्या दाव्यानुसार नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे बैठकीला ऑनलाईन हजर होते। आता 5 खासदारांची ऑनलाईन हजर राहण्याची कारणं काय आहेत तेही पहा। नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर नांदेडमधून विधान परिषदेची निवडणूक लढतायत। पुत्राच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असल्यानं ठाकरेंच्या मातोश्रीवरच्या बैठकीला ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत। संजय देशमुख यांच्या मुलीचं लग्न ठरल्यानं ते व्यस्त आहेत। भाऊसाहेब वाकचौरे यांची पत्नी रुग्णालयात ॲडमिट आहे। ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा रुग्णालयात ॲडमिट आहे। तर संजय जाधव यांच्या ऑनलाईन उपस्थितीमागचं कोणतंही कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देऊ शकले नाहीत। त्यामुळे संजय जाधव खरंच ऑनलाईन उपस्थित होते का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। या बैठकीला खासदार अरविंद सावंतजी, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते। त्यानंतर उरलेले 5 खासदार हे वीडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे उपस्थित होते। हम सब लोग टाइगर ही है, अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले हैं। संजय राऊतांच्या आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या वक्तव्यांमध्येही फरक दिसून आला। 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले अशा पद्धतीनं आणि उद्धवजींनी मार्गदर्शन केलं। आणि उद्धव साहेबांची 9 पैकी 8 खासदारांची बैठक आज झाली। काही जण प्रॅक्टिकली अटेंड होते, काही जण ऑन कॉल अटेंड होते आणि नक्कीच काल सुद्धा संजय जाधव यांचा जो फोन झालाय साहेबांशी बोलणं ते सुद्धा परवा 1-2 दिवसात मुंबईमध्ये येऊन भेटतायत। भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। वाकचौरेंच्या मिसेसची ट्रीटमेंट हैदराबादला आहे, तिकडनं ते बोलले। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटीलही अखेरच्या क्षणी मातोश्रीवर दाखल झाले होते। हमारा फोन जो दूसरे लोगों के लिए होना चाहिए, सुबह से शाम तक 3 दिन हो गए, आप हैरान कर रहे हैं, हम लोग को परेशान कर दिए। हाँ, ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मातोश्रीवरच्या बैठकीला प्रत्यक्ष दांडी मारून मतदारसंघातल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। परभणीत धोंडे जेवण कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमात संजय जाधव दिसून आले। तुमचे खासदार का निघून जातात तुमच्यापासून, तुमचे आमदार तुमच्यापासून का निघून जातात, ह्याचं मला वाटतं तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे दुसऱ्यानं बोलण्यापेक्षा। तुम्हाला आपले आमदार आणि खासदार निघून जाण्याची भीती असल्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या बैठका बोलवता। तुमची पार्टी फक्त विकेंडला चालते। गिधाडी प्रवृत्तीला तुमचे आमदार आणि खासदार देखील वैतागलेले आहेत। गिरगावातही जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून वाद पाहायला मिळालाय। पांढऱ्या पट्टीवरून निलेशचंद्र मुनी आणि संदीप देशपांडेंमध्ये जुंपली आहे, तर कुणीही कुठल्याही समाजाला एकमेकांच्या समोर उभं करणं अयोग्य असं फडणवीसांनी म्हटलंय। विद्याविहार दादर नंतर आता गिरगावातही जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून वाद पाहायला मिळाला। दादरमधील पांढऱ्या पट्टी विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। यानंतर आता गिरगावातील पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारण्यात आलाय। गिरगावातील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, तर कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करणं अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करणं हे योग्य नाही। समाजात तेढ निर्माण करणं हे देखील योग्य नाही। एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे, इतर समाजांनी त्याचा एक प्रकारे मला असं वाटतं की आदर केला पाहिजे।
रस्त्यावरील या पांढऱ्या पट्ट्यावरून जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यामध्ये जुंपली आहे. मनसेमध्ये दम आहे का? तिथे झाला त्यावेळेला तुम्हाला खतरा वाटत नाही का? मुंब्रामध्ये जा, भिवंडीमध्ये जा, अरे प्रत्येक जण तिथे हे जाणार नाही. पुरा मुंब्रा जो आहे ना हरा झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजचा भगवा तिथे दिसत नाही आहे. मग त्याच्यावर तुम्ही भगवा करायला कधी जाता? तुमच्यावर दम आहे का? इथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना उलट माझं आव्हान आहे की एकदा जाऊन मुंब्रात किंवा पायगुणीत तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून बघा, तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवलं. सांस्कृतिक दहशतवादाला खतपाणी घालू देणार नाही असा इशारा संदीप देशपांडेंनी यावेळेस दिलाय. आम्हाला जे मान्य नाही ते तुम्ही करायचं नाही हे सांगणं हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. आणि म्हणून मी म्हटलं की सांस्कृतिक दहशतवादाला खतपाणी आम्ही घालू देणार नाही. अनेक वेळा चर्चेत राहण्याकरता वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्या प्रत्येक गोष्टीला मुख्यमंत्री म्हणून मी बोललोच पाहिजे, प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं मला वाटत नाही. नेमकं प्रकरण काय ते पाहूया. जैन साधू संत अनुयायांच्या घरी येण्याच्या मार्गावर अशा पट्ट्या आखल्या जातात. अनवाणी चालणाऱ्या साधू संतांच्या पायाला अशा पट्ट्यांमुळे उष्णता लागत नाही. जैन धर्मातील साधू संत चालत असताना त्यांच्या पायाखाली जीवजंतू मरू नये, तसेच पावसाळ्यामध्ये जमिनीवर शेवाळ साचतं ते पायाखाली चिरडलं जाऊ नये यासाठी या पट्ट्या आखल्या असल्याचं सांगितलं जातं. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सलाईन लावून घेण्यास रोहित पवारांनी नकार दिलाय. शेतकरी कर्जमाफीमधील जाचक अटी काढून सरसकट कर्जमाफी करावी अशी रोहित पवारांची मागणी आहे. मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगेंनी रोहित पवारांची भेट घेतली आहे. शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी काढून सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी रोहित पवार 3 दिवसांपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. सरकारच्या बाजूने गिरीश महाजन रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी येऊन भेट देऊन चर्चा करणार आहेत. रोहित पवारांच्या आंदोलनाला विविध शेतकरी संघटनांनी आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी पाठिंबा दिलाय. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी पत्नी कुंती, आई सुनंदा पवार आणि बहिणीनंही भेट दिली आहे. याचवेळी पत्नी कुंती पवार आणि मुलाला अश्रू अनावर झालेत. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोहित पवारांनी सलाईन लावण्यास नकार दिलाय. जोपर्यंत मंत्री इथे येत नाही, माझी त्यांच्याबरोबर चर्चा होत नाही, तोपर्यंत मी सलाईन नाही तो ORS तिथे घेणार नाही. रोहित पवारांचं हे आंदोलन म्हणजे जरांगे स्टाईल आणि नौटंकी असल्याची टीका परिणय फुकेंनी केली आहे. तर शिरसाटांनी रोहित पवारांचं आंदोलन राजकीय स्टंट असं म्हटलंय. रोहित पवार जे उपोषणाला बसले आहे ते शेतकऱ्यांसाठी नाही बसले आहे. त्यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलंय त्यांनी आता मीडिया त्याग आंदोलन केलं पाहिजे. नुसतं जरांगे पाटलांची स्टाईल मारण्याकरता, जरांगे पाटीलला कॉपी करून काहीतरी नौटंकी करण्याचा प्रयास रोहित पवार करतात आहे. पण रोहित पवारांनी उपोषण करून एक राजकीय स्टंट जो निर्माण केलाय तो योग्य नाहीये. मला वाटतं एक बरं झालं की रोहित पवारांनी आयुष्यात पहिल्यांदा उपोषण केलं. मनोज जरांगे सुद्धा रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी पंढरपुरात आले. आता मी इथून गेलो की म्हणते पवाराचा माणूस. परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो. आता तिथून सुटन आणि तुमच्या गळ्यात गुंतणार आहे मी. आता महिले फरफट चालू आहे. मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते ती. तुम्ही कितीही पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार आहेत. आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं, चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला आता कळन. आता तुम्ही बसलात ना, तुम्ही 2-1 महिन्याने मला फोन केला करा, परदेशी केलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही म्हणते ना यायली उगच बसलोय, तिच्या यायला वैतागच झालं. कारण चांगल्याच्या बरगाड्या मोडा त्या. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रासपचे महादेव जानकर यांनी ही भेट दिली आहे. आणि रोहित दादाच्या तब्येतीची काळजी राज्य सरकारची जिम्मेदारी आहे. याचा विचार आपण मंडळींनी करावा. मी बी मंत्री होतो, सारं कॅबिनेट मुख्यमंत्र्यांच्या हातातच असतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना डायलॉग ठेवावा आणि त्यांनीच हे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा. रोहित दादाचे प्रामाणिक भावनेनं आंदोलन होत आहे. निश्चित या भूमिका सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, त्यांच्या आंदोलनाला मला असं वाटतं जनता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देते. त्या आंदोलनाच्या ज्या भूमिका आहेत त्याला आमचाही पाठिंबा आहे. अडचण आहे हे खरं आहे, पण सरकारच्या वतीने प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करतायत. त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. चर्चा करूनच मार्ग निघतो कुठल्याही गोष्टीमध्ये, आणि ती चर्चा करून मार्ग निघेल. सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा कर.
राज ठाकरेंनी इंडिया आघाडीमध्ये यावं, दोन्ही ठाकरेंनी हातामध्ये हात घालून देशाचं नेतृत्व करावं असं संजय राऊत म्हणाले. तर ऊन लागल्यानं राऊतांवर परिणाम झाला अशी टीका संजय शिरसाटांनी केली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेतच, त्यांनी हातामध्ये हात घालून देशाचं नेतृत्व करावं असं संजय राऊतांनी म्हटलंय. राज ठाकरेंमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठं योगदान देण्याची आणि नेतृत्व करण्याची अफाट क्षमता असल्याचं राऊत म्हणाले. तर राज ठाकरे जो निर्णय घेतील तो कार्यकर्ते म्हणून मान्य करू असं बाळा नांदगावकर म्हणाले. मी नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन. महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं, शिवसेनेबरोबर हातात हात घालून काम करावं. उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि भूमिका पुन्हा एकदा देशामध्ये अशा पद्धतीनं मांडावी. कायम अपेक्षा आहे की उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्रितपणे आता देशाचं नेतृत्व करावं. पक्षाचं हित, पक्षाला प्राधान्य, पक्ष कुठे घेऊन जावं, त्याची दिशा काय असावी, त्याचं धोरण काय असावं, हे सगळे विषय राज ठाकरे पक्षाचे पक्षाध्यक्ष ते बघतात. पण तो निर्णय सर्वस्वी साहेबांचा आहे. तर ऊन लागल्यामुळे राऊतांवर परिणाम झाल्याचा उपरोधिक टोला संजय शिरसाटांनी लगावलाय. आपल्या हिरव्या झेंड्याखाली राज ठाकरे यांना येण्याचं आव्हान केलं तरी राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत. त्यामुळे तुमच्या आव्हानाला किती प्रतिसाद देतील, कारण तुमचा इतिहास हा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा आहे. संजय राऊतला काय ऊन लागलंय की काय माहित नाही, रोज काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करतायत. महाराष्ट्राचं राजकारण करत असताना या संजय राऊत सारख्या माणसांनी त्यांना खड्ड्यात टाकलं. हा खरंच त्यांची तारीफ करतोय का त्यांचं वाईट चिंततोय हेही कळायला मार्ग नाही. पुढच्या बातमीकडे वळूयात. अमरावती विधान परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख ऑनलाईन प्रचार करणार आहेत. दरम्यान वरिष्ठांनी अजूनही वंचितला पाठिंबा दिला नाही असं स्पष्टीकरण सुद्धा हर्षजित देशमुखांनी केलंय. वरिष्ठांनी अजूनही वंचितला पूर्णपणे पाठिंबा दिलेला नाही आहे. हे तुम्ही पेपर न्यूजमधून तुम्हाला पण कळलं असेलच, कारण काँग्रेसचा उमेदवार असताना ते ह्या गोष्टी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचा पाठिंबा अजूनही मला आहे आणि आता आज सगळ्यांशी मी फोनवर बोलून त्यांना मदतीचं आवाहन करणार आहे. माझे जेवढेही मतदारसंघातले 453 मतदार आहे त्यांना तो आयदर BJPचा असो, काँग्रेसचा असो की अपक्ष असो, स्वाभिमानी पक्षाचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, माझ्या वतीने मी माझं फोनवर कॅम्पेनिंग चालू केलं आहे. कारण सध्या परिस्थितीत रेस्ट असल्यामुळे माझ्या परीने तेवढंच मी करू शकतो. माझ्या उमेदवारीची आणि मला मत देण्यासाठी एक विनंती करत आहे. आणि माझी तब्येत अशा परिस्थितीत आता ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहे, याला मी काही करू शकत